आई एवढी डाळ का भिजत घातली असतो? ही डाळ का? हा ही डाळ आहे ना बाळा, मी आज म्हणजे दही वडा करणार आहे ना, हा त्याच्यासाठी डाळ भिजत घातलेली. उडीद डाळ आहे ही. अच्छा. ही उडदाची डाळ आहे ना, ही भिजत घातलेली आहे मी. चांगलं 2-4 तास झालं भिजत घातलेली आहे. आता आपण आहे ना ही डाळ बारीक वाटून घेऊयात. मस्त म्हणजे पाणी ही स्वच्छ आहे, ह्यातलं पाणी गेलं तरी काय हरकत नाही. थोडंसं पाणी टाकायचं, असं नाही का, येऊ द्यायचं पाणी. तेवढं पाणी येऊ द्यायचं ह्याच्यात वाटतं. असं बारीक करून घ्यायची डाळ. असंच वाटून घ्यायचं. बाकीचं पण मी असंच वाटून घेते डाळ. हा आहे ना लास्ट बॅच होता माझा. मी अशी डाळ वाटून घेतलेली सगळी. हे ना आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकूया त्याच्यात. चवीपुरतं मीठ टाकूया. आता आहे ना आपण हे सारखं एकजीव करून म्हणजे असं हलवून घेऊयात मस्त असं. हे आहे ना मस्त आपण पीठ असं म्हणजे डाळ वाटून घेतलेली आहे. ठीक आहे. आपण एकदा पाण्यात टाकून बघूयात की पावती म्हणजेच व्यवस्थित झाली. आपण ना हे असं हलवून घेतली म्हणजेच नाही का असं मस्त एक 5 ते 10 मिनटं मस्त असं हलवून घ्यायची डाळ. पीठ म्हणजे आपल्या तिकडे पीठ भिजतंय ना, तोपर्यंत आपण काय करू, हिरवी चटणी करूयात आणि गोड चटणी करूयात. तर त्यासाठी मी का नाही 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या, लसूण घेतलाय, अद्रक, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 1 वाटी पुदिना घेतलाय. आणि गोड चटणीसाठी ना थोडासा गूळ घेतलाय, थोडीशी चिंचही म्हणजे धुवून भिजवून घेणार आहे. आणि थोडीशी ह्याच्यात मी चाट मसाला पण टाकणार आहे नाही का असं, आणि मीठ असं करणार आहे. म्हणजे आपण आता चिंच मस्त पहिले धुवून घेणार आहे आणि मग नंतर एक 5-10 मिनटं भिजत ठेवणार आहे. भिजते लगेच, गरम पाण्यात टाकलं ना की लगेच भिजते. पहिलं आपण धुवून घेणार आहे हिला. असं कुठं पण लोळलेली असते ना चिंच, तर धुवूनच घ्यायची. असं डायरेक्टली भिजत नाही टाकायची कधीच. पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं आपण एकदा धुवून घेणार आहे. अद्रक मी ह्याच्यात आहे ना बारीक करून घेतलाय. आणि हिरव्या मिरच्याचे पण 2-2 तुकडे करायचे, म्हणजे काय होतं, वाटती बारीक मिरची नाही का. थोडासा लसूण पण टाकून घेणार आहे आपण ह्याच्यात. चवीपुरतं आहे ना आपण ह्याच्यात मीठ पण टाकून घेणार आहे. आपण आहे ना आता बारीक वाटून घेणार आहे. हे आहे ना आपली चटणी अशी वाटून तयार आहे, हिरवी चटणी. ही आहे ना आपली हिरवी चटणी तयार आहे. आपण आता ही बाजूला काढूया आणि गोड चटणी करून घेऊयात. बारीक करूयात. ह्याच्यात आहे ना आपण 1 चमचाभर पाणी टाकून घेतलंय मी नाही का, जास्त नाही टाकायचं पाणी. आपण आहे ना मस्त वितळून घेणार आहे. हे चिंचचं नाही का, आपण चिंच म्हणजे हे करून घेतले ना, त्याचं पाणी घेतलंय मी. पण आता आटू देणार आहे चांगलं नाही का. फक्त मीठ टाकूयात आपण ह्याच्यात. थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकूया, कारण आंबट गोड तिखट असं चव लागली पाहिजे ना. आता ही मस्त आपण उकळून घेणार आहे. आता इकडे चांगलं उकळून घेऊयात आपण हे पाणी. आपण मगच ठेवलं होतं नाही का, असं हलवून मस्त चिटकत सुद्धा नाही पीठ, इतकं मस्त फुगले पीठ नाही का, सगळी झाले मस्तच.
हे आहे ना आपली चटणी तयार आहे अशी नाही का. आंबट गोड चटणी तयार आहे आपली. चटणी वाटीत काढून घेऊयात. नुसतं फुगते आणि वर येते नाही का. हल्ला ना बारीक मोठा गॅस करत राहायचं. एकदम फुल ठेवला तरी करपतंय नाही का. आणि बारीक केलं की नसेल तर मिडियम गॅसवरच नाही का असं तळून घ्यायचं व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत. नुसतं सॉफ्ट पीठ आहे. तेलात टाकलं तरी पोवते, पाण्यात टाकलं तरी पोवते. संपला तर एवढंच होतं दोनच. छोटंसा ना सर्व करायला गेली आता आपण नाही का. सॉरी, एक चिमटभर आहे ना मीठ टाकून घेऊयात आपण या पाण्यात. थोडंसं टाकायचं कारण आपण ह्याच्यात वड्यात पण टाकलेलं आहे ना. थोडं आपण आहे ना भिजू देऊयात आपण. शेवटचा बॅच होता नाही का एवढाच. हे ना एकदम घट्ट दही आहे नाही का आपलं. थोडंसं मी असं हलवून घेते. मी काय नाही खूप छोटे बनवलेत. तुम्ही जेव्हा बनवता ना असे मोठे मोठे केले तरी चालतील नाही का. मी केले छोटे छोटे कारण मला असे छोटेच आवडतात नाही का. बा मी कच्ची दाबेली बनवली ना त्या दिवशी चटणी, ही गोड चटणी किंवा ही नाही का ही तिखट चटणी ही बनवताना मी दाखवली नव्हती ना. दाखवली नाही का की मी घरीच बनवलेली म्हणून नाही का. आपण चाट मसाला थोडासा टाकणार आहे याच्यावर. पुढीनच टाकणार आहे मी, चमच्याने वगैरे नाही टाकत आहे. असा मस्त हे आपला दहीवडा तयार आहे. कसं वाटलं नाही का की माझ्याकडनं काय चुकलं हे पण सांगा की नाही का. नेमकं कसे झालेत ते
की ह्याच्यात काय अजून म्हणजे माझ्याकडनं नाही का की काय करायचं किंवा काय चुकलं ह्याच्यात माझ्याकडनं तरी ते पण सांगा मला नाही का.